नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, देशाच्या पंतप्रधानांनी एक गॅरंटी आपल्याला दिलेली आहे की काही झालं तर मी या देशाचा भ्रष्टाचार कमी केल्याशिवाय राहणार नाही. किती मोठा माणूस असो, किती ताकदीचा असो, कुठल्याही पार्टीचा तो नेता असो, किती वजनदार असो आणि किती शक्ती त्याच्याकडे असो, पण जर त्याने देशाचे खजाना लुटला असेल किंवा गोरगरिबांच्या तोंडातला घास जर त्यांनी हिरावला असेल, देशाच्या तिजोरीवर जर डल्ला मारला असेल, तर अशा लोकांना 100% जी काही न्यायाने, संविधानाने, कायद्याने शिक्षा होईल ती देण्याचा जी काही गॅरंटी माननीय पंतप्रधानांनी बोलून दाखवलेले आहे. तर याच धर्तीवर अनेक ठिकाणी ज्या काही रेड्स पडत असतात, मग ईडीच्या असतील, CBIच्या असतील, इन्कम टॅक्सच्या असतील, अनेक राज्यांमध्ये जे काही भ्रष्टाचारी नेते यांच्यावर रेड्स पडत असतात किंवा ईडीने अनेक लोकांना समन्स वगैरे बजावलेले असतात. अनेक लोक समन्सला उत्तर देतात किंवा ज्या दिवशी ईडीची जी काही तुम्हाला बोलवणं आले त्या दिवशी ईडी कार्यालयात जाऊन सुद्धा लोक जबाब देत असतात. आणि मग या जबाबामध्ये जे काही ईडी आपल्याला प्रश्न वगैरे विचारतो, समाधानकारक आपले उत्तरं दिसले तर आपल्याला ईडी सोडतो. पण कदाचित त्या काही डाऊटफुल असेल तर ईडी आपल्याला अटक पण करू शकते. या असं सर्व या तपास यंत्रांचं काम चालू असतं आणि या तपास यंत्रणा न्यायालयाला संलग्न असतात. सर्वोच्च न्यायालयातून सगळ्या ऑर्डर्स फॉलो करत असतात. त्यामुळं जो काही यांच्यावर आरोप होतोय की भारतीय जनता पार्टीचा या एजन्सी अलायन्स झाल्या, पार्टनर झाल्या, मग भारतीय जनता पार्टी ईडी, CBI, इन्कम टॅक्स यांचा वापर करते. विरोधी पक्षांचे जे काही नेते यांना त्रास देण्यासाठी मोदी सरकार हे हत्यार म्हणून वापरते. कोणावरही आरोप करते, कोणालाही उचलते. मग यांना निवडणुकांपासून बाजूला ठेवायचं, प्रचार करण्यापासून रोखवायचं. असे अनेक आरोप आपण रोज माध्यमांमध्ये बघत असतो. मग याच्यामध्ये दिल्लीचे केजरीवाल, आतापर्यंत त्यांना ईडीने 3 समन बजावले, पण ते कुठल्याही समन्सला प्रतिसाद न देता ईडीच्या चौकशीला जायलाच तयार नाही. किंवा झारखंडचे मुख्यमंत्री, त्यांना तर कमीत कमी 7 समन्स आलेले आहेत, हे सुद्धा ईडीच्या चौकशीला सामोरे जात नाही. किंवा बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना सुद्धा 4-5 समन्स आलेले, हे सुद्धा ईडीच्या कुठल्याही चौकशीला सामोरं जायला तयार नाही. आणि मग अनेक राज्यांमध्ये आता आपल्याकडं राष्ट्रवादीची जे काही शिल्लक गटे, रोहित दादांच्या या कुठल्या तरी बारामती ॲग्रो सुद्धा ईडीची रेड 2 दिवसापूर्वी सुरू होती. किंवा कर्नाटकमध्ये असेल, बंगालमध्ये असेल किंवा अन्य कुठल्याही राज्यामध्ये अनेक ठिकाणी ईडीच्या रेड्स वगैरे पडत असतात. तर यातच जे काही पश्चिम बंगालमध्ये 24 परगणा या दक्षिण भागामध्ये 1-2 दिवसापूर्वी जे काही शहाजान शेख या TMCच्या नेत्याच्या घरी जी काही रेड मारण्यासाठी जे काही ईडीचे अधिकारी, CRPFचे अधिकारी, जवान बरोबर घेऊन जी काही टीम तिथं रेड करण्यासाठी जी गेली होती, त्यांच्यावर फार मोठ्या प्रमाणात या TMCच्या गुंडांकडून आणि या शहाजान शेखच्या ह्या गुंडांकडून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये ईडीचे अधिकारी आणि हे आपले सुरक्षा जवान यांच्यावर मोठ्या प्रमाणात हमला झाला. अक्षरशः काही लोकांच्या डोक्यातून
रक्त बाहेर आलं, यांच्या गाड्यांवर हल्ला झाला, गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या, गाड्या फोडल्या, अधिकाऱ्यांची जवानांची डोकी फोडलीत, अक्षरशः या लोकांचे खून झाले असते अशी परिस्थिती आपल्याला या सगळ्या परिस्थिती बघायला मिळाली. आणि हे अधिकारी आपलं काम, सरकारी काम करत असतात, सर्वोच्च न्यायालयाच्या ऑर्डर्स फॉलो करत असतात. या कुठल्या पक्षाशी त्यांना काही संबंध नाही. आणि ह्या शहाजान शेखचा जो काही राशन घोटाळा आहे, हा कमीत कमी 400 कोटीच्या दरम्यान राशन घोटाळा आहे. तर या पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात जवळजवळ अवैध जे काही रोहिंग्या राहतात, हे कमीत कमी 1 कोटीच्या दरम्यान गेले अशी परिस्थिती. या लोकांना सर्व सरकारी सुविधा, यांना आधार कार्ड, सर्व काही, यांना राहायला घरं, हे सगळं TMCचे लोक आपलं मतदान वाढवण्यासाठी काम करत असतात. आणि मग सरकारी अधिकारी जेव्हा कुठली रेड मारायला येतात, त्यावेळेस हे जे रोहिंग्या यांनी जे काही पोसून ठेवले, पाळून ठेवले, ज्या अवैध प्रकारे देशामध्ये यांनी जी घुसखोरी केली, हे लोक यांच्या इशाऱ्यावर अशा पद्धतीने सरकारी अधिकाऱ्यांचे डोके फोडण्यासाठी किंवा सरकारी अधिकाऱ्यांना मारण्यासाठी प्लॅन केले जातात. आणि मग यातून काय स्पष्ट होणार आहे? आज 30% जो काही राशन, 30% धान्य हे सरकारने डायरेक्ट व्यापाऱ्यांना विकून त्याचा जो काही पैसा मिळवला, ही जी काही मनी लॉन्ड्रिंग आहे, लोकांना, गोरगरिबांना जो काही केंद्र शासनाकडून फंड्स येतो, केंद्र गोरगरिबांना, तळागाळातल्या लोकांना मोफत राशन पुरवतं. त्यात हे जे TMCचे नेते डल्ला मारतात, लोकांच्या तोंडातला घास ओढतात. आणि हे राशन 30-35% पेक्षा जास्त धान्य ज्या गरिबांना देण्याच्या ऐवजी डायरेक्ट व्यापाऱ्यांना विकून त्याचा पैसा बनवला जातो आणि स्वतःच्या तुंबड्या भरल्या जातात. या संबंधित जी काही माहिती ईडीला प्राप्त झाली होती आणि याच्या संबंधित जी काही रेड मारणार होते, आणि त्या दिवशी कदाचित या शहाजान शेखच्या घरी अनेक पुरावे सुद्धा उपलब्ध झाले असते, पण याने ती रेड याच्या घरी पडणारे थोडाफार कुणकुण असावी. 1000-1500 लोक काठे, दंड्या, दगड या सगळं घेऊन लोकांना जमा करून ठेवलं होतं. त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये या अधिकाऱ्यांवर हल्ला झाला. अधिकारी वाचले, अक्षरशः अधिकाऱ्यांचे खून पडले नाही. हे आपलं सुदैव आहे. कारण देशाचं काम करत असताना या अशा अधिकाऱ्यांना कुणी गुंडांनी मारावं इतकं सुद्धा आपल्यावर ही वेळ येऊ नये असं आपल्याला तर प्रत्येकाला असं वाटतंय. त्याच्यामुळं या TMCच्या गुंडांनी अतिशय मोठं हे जे कृत्य केले, याचा देशभरात तर निषेध होतोच आहे, पण यांच्यावर जी काही सक्त कारवाई व्हायला पाहिजे ती राज्य शासनाने, कारण कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जी काही जबाबदारी आहे ती राज्य शासनाची आहे, ममता सरकारची आहे. त्यांनी ती पूर्ण केली नाही. खरं तर या ईडीच्या अधिकाऱ्यांबरोबर किंवा सुरक्षा जवानांबरोबर पश्चिम बंगालचे पोलीस असायला पाहिजे होते. ते उशिरा पोहोचले आणि पोलिसांनी सुद्धा याच्यामध्ये जास्त काही या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही, असा सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या लोकांकडून आरोप केला जातोय. आणि अशा प्रकारचे जे काही हल्ले, आरोप आणि अशा प्रकारचं जर कृत्य जर या सरकारी एजन्सीच्या अधिकाऱ्यांवर जर होत असेल तर ही बाब अतिशय गंभीर आहे. या प्रकरणामध्ये पश्चिम बंगालचे राज्यपाल आनंद बोस यांनी सुद्धा अतिशय
दखल देऊन यांनी इतकं टिप्पणी दिली की तुम्ही राज्य सरकार आता यावर कारवाई करा, नाही तर अन्यथा तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागतील. म्हणजे कदाचित राज्यपाल इथे राष्ट्रपती शासन लावण्यास सुद्धा राष्ट्रपतींकडे सूचना करू शकतात किंवा मागणी करू शकतात. पण जरी ममता बॅनर्जींना अशा प्रकारचं उच्छाद मांडून पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची इच्छा असेल, तरी पण देशाचे गृहमंत्री अमित शाह सुद्धा अतिशय विचारवंत आहे. ते अशा पद्धतीच्या या सगळ्या गोष्टीला बळी जाणार नाही. कारण राष्ट्रपती राजवट जर लावली तर ममता बॅनर्जी इथं स्वतःला पीडित वगैरे समजून सहानुभूतीची लाट निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. आज ममता बॅनर्जींची परिस्थिती पश्चिम बंगालमध्ये इतकीही चांगली नाही. लोक अक्षरशः या दहशतवादाला आणि ममता बॅनर्जींच्या या गुंडागर्दीला कंटाळलेले आहेत. इथं पाकिस्तान सारखी परिस्थिती झालेली आहे. जे भारतातलं राज्य आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. यांना फक्त केंद्र सरकारने पैसा पाठवायचा आणि यांनी तो खायचा, गोरगरिबांच्या ताटातलं ओढायचं, अशी परिस्थिती पश्चिम बंगालमध्ये निर्माण झाली. त्याच्यामुळं 2024च्या या सगळ्या निवडणुकांमध्ये कदाचित ममता बॅनर्जींना असं वाटत असेल की आपण अशा पद्धतीने जेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करू तर केंद्र सरकार इथं राष्ट्रपती राजवट लावेल आणि याचा फायदा आपल्याला 2024 होईल. याची सहानुभूतीची लाट आपल्याला निर्माण करता येईल आणि लोकांना सांगता येईल की आमचं लोकांनी निवडून दिलेलं सरकार यांनी बरखास्त केलं. तर पण अशी चूक भारतीय जनता पार्टी किंवा नरेंद्र मोदींचं सरकार करणार नाही. लोक आता या गोष्टीला सुद्धा पर्यायी उत्तर देणार आहे. लोकसभा जेव्हा येईल तेव्हा लोक सुद्धा आपल्या मतातून ममता बॅनर्जींना उत्तरं देतील. या लोकांचं खच्चीकरण तेव्हाच करता येईल. अशा पद्धतीनं त्यांचं जर बरखास्त जर सरकार केलं तर त्या गोष्टीचा फायदा ममता बॅनर्जींना जास्त होईल. तसंच जे 10 वर्षामध्ये उत्तराखंड सोडता भारतीय जनता पार्टीच्या सरकारने किंवा मोदी सरकारने कुठलंही सरकार विरोधकांचं बरखास्त केलेलं नाही. पूर्वी तर इंदिरा गांधी, राजीव गांधी किंवा डॉक्टर मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना अनेक सरकारं, जवळजवळ 70 पेक्षा जास्त विरोधी पक्षांचे सरकारं बरखास्त केलेले. तशी परिस्थिती मोदी सरकारमध्ये नाही. त्यामुळं कदाचित असा कुणी विचार करत असेल तर असं काही होणार नाही. पण ह्या जो कोणी धमकी देत होता की आमच्या राज्यामध्ये किंवा आमच्या लोकांना जर ईडी CBI वगैरे कुणी आलं तर आम्ही त्यांना सोडणार नाही, अमकं होईल तमकं होईल, या अशा प्रकारच्या ज्या काही गुंड प्रवृत्तींना यांना कायद्याच्या मार्गाने ठेचून काढण्याची गरज आहे. ते राज्यपालांनी पण आदेश दिले याच्या अटकेसाठी, पण हा पळून गेलेला आहे. हा राज्यामधून परिवारासह पळालेला आहे. याची लवकर कशी अटक होईल, कारण याला ममता सरकार मदत करते, ममता सरकारची पोलीस सुद्धा मदत करतात. त्यामुळं पोलीस जर अशा पद्धतीने जर गुंडांना आणि अशा प्रवृत्तींना जर मदत करत असेल तर ही सुद्धा अतिशय गंभीर बाब आहे. याच्यावर केंद्र सरकारने सुद्धा अतिशय कडकपणे किंवा योग्य ती कारवाई करून ह्या गुंडांना वेळीच काबीज केलं पाहिजे. नाहीतर देशाची किंवा राज्यातली परिस्थिती किंवा राज्य आणि देश हा काही एकोप्याने चालतो, समन्वय असतो. केंद्र सरकार, राज्य सरकार यांचं जे काही सामोच्चाराने जे काही चाललेलं जे काही फेडरल स्ट्रक्चर असतं हे उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. केंद्राने केलेले कायदे, केंद्राने दिलेला निधी, त्याचे हिशोब हे आलेच पाहिजे. आणि जे काही न्यायालयाने ठरवून दिलेल्या काही गोष्टी असतात, मग ईडी असेल, CBI असेल, इन्कम टॅक्स असतील,
ह्या न्यायाच्या दृष्टीने किंवा हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने चालू असतं, त्याच्यामुळे याच्यावर कुणी प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही. या गोष्टीची सुद्धा केंद्र सरकार दखल घेईल आणि अशा गुंडांना वेळीच आवर घालील. ममता सरकारने पण या गोष्टीची दखल घेतली पाहिजे आणि लोकांचं, नागरिकांचं किंवा या जे काही सरकारी अधिकारी यांचं आरोग्य सुद्धा सुरक्षित केलं पाहिजे. आपली जबाबदारी. आपल्या राज्यामध्ये कुणी सरकारी अधिकारी रेडसाठी येत असतील तर त्यांच्या केसाला पण धक्का लागणार नाही याची जबाबदारी तिथल्या प्रशासनाची आहे, मुख्यमंत्र्यांची आहे. हा अतिशय काळा डाग आहे ममता सरकारवर. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीचे हल्ले सरकारी अधिकाऱ्यांवर होणार नाही अशी आपण अपेक्षा करूया. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.